नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकरण क्रमांक 5 भारत आणि भारतातील सामाजिक व धार्मिक सुधारणा कशा पद्धतीने सुरू झाल्या याचा आपण अभ्यास करतो. पाठीमागच्या 2-3 तासामध्ये आपण पाहिलं की जे महाराष्ट्रामध्ये व भारतामध्ये सामाजिक सुधारणांची आवश्यकता का होती, ती आवश्यकता त्या काळातील जी समाज सुधारक होते त्या समाज सुधारकांना का वाटली, ती आवश्यकता किंवा त्याची कारणं आपण अभ्यासली. त्यानंतर जे सुधारणा पर्व सुरू झालं त्या सुधारणा पर्वाचा सुद्धा आपण अभ्यास केलेला दिसतो. आणि या सुधारणा पर्वामध्ये जे आधुनिक भारताचे जनक, उच्च शिक्षित, नवविचारांचे प्रवर्तक ज्यांना संबोधलं जातं ते म्हणजे राजाराम मोहन राय. आणि सुधारणा पर्वांची सुरुवात राजाराम मोहन राय यांच्या कार्यापासून या प्रकरणामध्ये आपण अभ्यासतो. आणि मग राजाराम मोहन राय यांनी त्यांच्या जर कार्याचा आपण थोडक्यात आढावा घेतला, आपण शिकलो होतो पाठीमागच्या तासामध्ये. तर त्या कार्याचा आढावा घेत असताना त्यांनी जो ब्राह्मण समाज स्थापन केला आणि त्या ब्राह्मण समाजाचा आदर्श किंवा त्या ब्राह्मण समाजापासून प्रेरणा घेऊन जे नंतर निर्माण झाले समाज किंवा नवीन संघटना निर्माण झाल्या, त्याच्यामध्ये परमहंस सभा असेल किंवा ज्ञान प्रसारक सभा असेल, या राजाराम मोहन यांच्या कार्यातून आणि त्यांच्या आदर्शातून हे निर्माण झाले. आणि भारतात त्याचबरोबर ही सुधारणा चळवळ सुरू झाली. त्याचबरोबर ही जी सुधारणा चळवळ आहे ती सुधारणा चळवळ आणि त्याचबरोबर धार्मिक सुधारणा, ज्या पद्धतीने सामाजिक सुधारणांची आवश्यकता होती त्याच पद्धतीने धार्मिक सुधारणांची सुद्धा आवश्यकता होती. आणि ही धार्मिक सुधारणा चळवळ भारतामध्ये सुरू झाली. आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये एक समाज सुधारकांची पिढी तयार झाली म्हटलं तरी काय वागवं ठरणार नाही. आणि मग याच्यामध्ये 19व्या शतकाच्या सुरुवातीला आता आपण ज्या धार्मिक सुधारणा आहेत त्या धार्मिक सुधारणामध्ये प्रार्थना समाजाचा अभ्यास करणार. आज आपण प्रार्थना समाजाचा अभ्यास करणार. 19व्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील राजकीय चळवळ निर्माण झाली, तसाच विचार केला तर. आणि त्या चळवळीतून एक राजकीय परिवर्तन निर्माण झालं. आणि या परिवर्तनातून महाराष्ट्रात पाश्चिमात्य विद्या आणि ख्रिश्चन धर्माचा प्रसार व्हायला सुरुवात झाली. आणि ख्रिश्चन धर्माच्या प्रसाराचा आणि ख्रिश्चन धर्माच्या विचाराचा महाराष्ट्रातील समाजावरती किंवा जनतेवरती प्रभाव पडताना दिसून येतो. आणि मग हा प्रभाव पडून त्या कालखंडामध्ये महाराष्ट्रात मुंबई या ठिकाणी प्रार्थना समाजाची स्थापना झाली. आणि ती स्थापना 31 मार्च 1867 रोजी मुंबईतील जे गिरगाव आहे या गिरगावमध्ये या समाजाची स्थापना झालेली दिसते. त्या वल्लभभाई पटेल रोड ह्या आर्य प्रार्थना समाजाचं कार्यालय आहे. आणि या ठिकाणी स्थापना झाली. ही स्थापना कोणी केली तर ही स्थापना तरखडकर बंधूंनी केलेली आपल्याला दिसून येते. आणि या तरखडकर बंधूमध्ये डॉक्टर आत्माराम पांडुरंग आणि दादोबा पांडुरंग तरखडकर या 2 बंधूंनी महाराष्ट्रामध्ये या प्रार्थना समाजाची स्थापना केली. त्यांच्याबरोबरच या प्रार्थना समाजाच्या सदस्याचा जर विचार केला तर ही जी प्रार्थना समाज स्थापना करत असताना याच्यामध्ये तरखडकर बंधू होते, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे होते, त्याचबरोबर डॉक्टर राघव भांडारकर होते. आणि तरखडकर बंधूंनी हा समाज स्थापन केल्यानंतर परमहंस सभेतून, जी सुरुवातीला परमहंस सभा होती, त्या परमहंस सभेतूनच पुढं प्रार्थना समाजाची स्थापना झाली. आता हा प्रार्थना समाजाची स्थापना का झाली, त्याच्या मागे काही कारण आहेत आणि त्या कारणांचा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. की कोणती कारणं होती? कारण कुठलीही इतिहासामध्ये कुठलीही घटना घडत असताना
ती विनाकारण घडत नाही. त्याला काही कारणं असतात आणि त्या कारणांचा आपण अभ्यास करणं खूप गरजेचं असतं. त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये एक संघटना स्थापन होती, एक समाज चळवळीचं, धार्मिक सुधारणा चळवळीचं एक केंद्र म्हणूया किंवा धार्मिक सुधारणा चळवळीसाठी जो महत्वाची संघटना होती प्रार्थना समाज, तो स्थापन झाला. त्याच्यामागची काही कारणं आहेत, त्या कारणांचा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. मग म्हटल्याप्रमाणे की महाराष्ट्रातील समाजावरती जो ख्रिश्चन धर्म आहे आणि जो ख्रिश्चन धर्माचा प्रसार सुरू झाला होता, त्या ख्रिश्चन धर्माच्या प्रसाराचा प्रभाव महाराष्ट्रातील जनतेवरती झालेला दिसून येतो. आणि या काळात जेव्हा या प्रसाराची सुरुवात झाली तेव्हा 1854 पर्यंत महाराष्ट्रामध्ये 15,000 महाराष्ट्रीयन लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला दिसून येतो. त्याच्यामध्ये हे येतं. स्थापना कधी झाली याची 1867 ला, परंतु 1854 पर्यंत ख्रिश्चन धर्माच्या धर्मप्रसारकांनी, ख्रिश्चन मिशनऱ्यांनी महाराष्ट्रात धर्म परिवर्तन घडून आली होती. आणि धर्म परिवर्तनामध्ये 1854 पर्यंत 15,000 महाराष्ट्रीयन लोकांनी किंवा महाराष्ट्रातील जनतेने ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. आणि हे कुठंतरी आपल्या हिंदू धर्मावरती, हिंदू समाजावरचं हे अनिष्ट आहे. आणि हे जर अनिष्ट टाळायचं असेल तर आपल्याला महाराष्ट्रीयन समाजामध्ये धार्मिक सुधारणा खूप आणणं गरजेचं आहे. कारण आपण जर तत्कालीन परिस्थितीत महाराष्ट्रातील, त्याचबरोबर भारतातील सामाजिक आणि धार्मिक दोन्ही जीवनाचा किंवा दोन्ही परिस्थितीचा जर विचार केला तर ती खूप बिकट परिस्थिती असलेला आपल्याला आढळून येतं. कारण का तर सामाजिक जीवन जगण्याच्या पद्धती, सामाजिक जीवनाचे नियम, चालीरीती, रूढी परंपरा ह्या अनिष्ट प्रकारच्या होत्या आणि त्या कुठेतरी समाजाला विघात असल्यामुळं समाजात सुधारणा करणं गरजेचं होतं. त्याचबरोबर काही धार्मिक जीवनातील किंवा धार्मिक धार्मिक जीवनात काही जाचकाठी रूढी परंपरा होत्या, त्यामध्ये जर सुधारणा नाही केल्या तर अशाच पद्धतीने धर्म परिवर्तन होऊन हिंदू धर्मावरील अरिष्ट येईल. याची तत्कालीन परिस्थितीतील जे समाज सुधारक होते, धर्म सुधारणा चळवळीचे कार्य करणारे जे सुधारक होते, त्यांना त्याची भीती होती. त्यामुळे त्यांना हा प्रार्थना समाज स्थापन करून त्याच्या माध्यमातून लोकांमध्ये जागृती करावं असं वाटत होतं. आणि म्हणून यामुळं भारतीय समाज जीवनात खळबळ निर्माण झाली होती आणि धर्मांतरामुळं अनेक प्रश्न निर्माण झाले होते. एखादी घटना घडली की त्याला काही कारणं असतात आणि त्या घटनेचे वाईट आणि काही चांगले पण परिणाम असतात. परंतु यामुळं अनेक प्रश्न समाजामध्ये निर्माण झाले होते आणि ते प्रश्न सोडवणं गरजेचं होतं. त्यानंतर हा समाज स्थापनेमागचं आणखीन एक कारण जर म्हटलं तर महाराष्ट्रातील अस्पृश्यता ही एक पद्धत होती सामाजिक जीवनामध्ये, धार्मिक अस्पृश्यता. कारण का आपण पाठीमागच्या वर्षी अभ्यासलं होतं की भारतात वैदिक कालखंडापासून वर्णव्यवस्था होती आणि त्या वर्णव्यवस्थेमध्ये भारतीय समाज विभागला होता स्तरामध्ये, वर्णांमध्ये, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आणि ज्या चौथ्या वर्णातील लोक होते शूद्र, त्यांना अस्पृश्य समजलं जायचं. त्यांचा स्पर्श सुद्धा वरच्या वर्णातील लोकांना नको होता. त्यामुळं ही अस्पृश्यता मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाल्यामुळं या खालच्या वर्णातील लोकांचं जगणं मुश्किल झालं होतं. आणि ही अस्पृश्यतेची किंवा अस्पृश्यतेमुळं सामाजिक आणि धार्मिक जीवनामध्ये दरी निर्माण होत होती. आणि अस्पृश्यता कमी करण्यासाठी या समाजानं काही कार्य करणं गरजेचं होतं. ही अस्पृश्यतेची पद्धत. त्यानंतर स्त्री शिक्षणावरील बंदी. महाराष्ट्रामध्ये शिक्षणाच्या बाबतीत स्त्रिया ह्या दूर होत्या, शिक्षणापासून वंचित होत्या आणि आपण शिक्षणाची चळवळ चालवणं गरजेचं आहे. हा जरी 1867 ला आर्य समाजाची स्थापना झाली असली आणि स्त्री शिक्षणाचा मुद्दा जरी यांनी उचलला
शिक्षणाच्या चळवळ किंवा स्त्री शिक्षणाचा प्रश्न फुले दाम्पत्याने, महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी उचलला होता आणि तिथून त्यांनी शिक्षणाची सुरुवात केली होती. परंतु त्या एकट्यावर जर कार्य सोडलं तर हे कार्य पूर्ण होणार नाही. पण आर्य समाजातील समाज सुधारकांनी सुद्धा स्त्रियांना शिक्षित करण्यासाठी, स्त्रियांच्या शिक्षणावर बंदी हटवण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी म्हणून तो आर्य समाज स्थापन करावा लागला आणि महाराष्ट्रातील अस्पृश्य पद्धती आणि स्त्री शिक्षणावरील बंदी यामुळे हिंदू समाजामध्ये दुरावस्था माजली होती आणि या दुरावस्थेतून समाजाला बाहेर काढण्याचं काम प्रार्थना समाजानं करण्याचं ठरवलं. म्हणून या प्रार्थना समाजाची स्थापना झालेली दिसून येते. अशा विविध कारणामुळं भारतीय समाज किंवा हिंदू समाजात दुरावस्था निर्माण झाली आहे आणि अशा अवस्थेतून समाजाला काढण्यासाठी समाज सुधारकांनी सामाजिक सुधारणेबरोबरच धार्मिक जीवनामध्ये सुद्धा सुधारणा करणं गरजेचं आहे. प्रार्थना समाजाचं जरी स्वरूप जो बंगालमध्ये निर्माण झालेला ब्राह्मो समाज होता त्याच्याशी जरी मुळतं जुळतं असलं, जो ब्राह्मण समाज राजाराम मोहन राय यांनी स्थापन केला होता त्या ब्राह्मण समाजाशी जरी मिळतं जुळतं असलं तरी ब्राह्मण समाजाचा अनुभव महाराष्ट्रातील किंवा जी महाराष्ट्रातील परिस्थिती आहे ती परिस्थिती लक्षात घेऊन न्यायमूर्ती रानडे आणि भंडारकर यांनी प्रार्थना समाजाचे जी तत्व आहे आणि उपासना आहे ही तत्व आणि उपासना पद्धती निश्चित केलेली आपल्याला आढळून येते. आणि म्हणून या कालखंडामध्ये ही तत्व आणि उपासना पद्धती निश्चित करत असताना शिक्षण हा मानवाचा तिसरा डोळा आहे असं म्हटलं जातं. आणि जर असं असेल तर हे जे मत आहे ते मत न्यायमूर्ती रानडे यांनी मांडत असताना यांचं जे विचार होते न्यायमूर्ती रानडे यांचे उपासने बरोबरच तत्वाबरोबरच शिक्षण हा मानवाचा तिसरा डोळा आहे या विचाराचे न्यायमूर्ती रानडे असल्यामुळं त्यांच्या विचाराचा प्रभाव हा प्रार्थना समाजाच्या कार्यावर असलेला दिसून येतो. आणि म्हणूनच पुढे जाऊन या प्रार्थना समाजातून स्त्री शिक्षण आणि एकंदरीत अस्पृश्य चळवळीला चालना दिल्या दिसून येते. आता ही झाली त्याची कार्यात आपल्याला शिकवण की प्रार्थना समाजाची शिकवण काय आहे. जशी ब्राह्मण समाजाची आपण शिकवण पाहिली त्या पद्धतीने प्रार्थना समाजाची शिकवण सुद्धा पाहणं गरजेचं आहे. जो प्रार्थना समाज आहे तो प्रार्थना समाजानं एकेश्वरवादाला प्राधान्य दिलं आणि कर्मकांडाला विरोध केला दिसून येतो. एकेश्वरवादाला ईश्वर हा एक आहे, ईश्वराचं रूप हे एक आहे आणि तो विश्वाचा निर्माता आहे असं प्रार्थना समाज सांगतो. आणि तो निराकार आहे, दयाळू आहे, तो सर्वावर प्रेम करतो. एकच ईश्वर आहे जी आपल्या समाजामध्ये आपल्या धर्मामध्ये ईश्वराची वेगवेगळी रूपं सांगितली जातात. ईश्वराला आकार दिला जातो. परंतु प्रार्थना समाज सांगतो की ईश्वर हा एक असून तो विश्वाचा निर्माता आहे. त्याने पूर्ण विश्व निर्माण केलेला आहे आणि तो निराकार आहे. त्याला कुठल्याही प्रकारचा आकार नाही. परंतु आपण त्याला आकार देण्याचा प्रयत्न करतो. आपण त्याला मूर्तीत शोधतो आणि मूर्तीच्या रूपातून आपण ईश्वराला आकार दिलेला आहे. आणि तो तसा नाहीये, तर तो निराकार आहे, तो दयाळू आहे. ईश्वराला भगवंताला सर्व मनुष्य जात आहे, जो मनुष्य प्राणी आहे, जी मानव जात आहे, ती सगळी सारखी आहे. ईश्वर कुणामध्ये भेद करत नाही. परंतु आपल्या समाजामध्ये भेदभाव आणि अस्पृश्यता असल्यामुळं ती लोकांना पटवून देणं गरजेचं होतं की ईश्वर हा सगळ्यावर प्रेम करतो, ईश्वर हा दयाळू आहे. त्यामुळं ईश्वराची रूप तुम्ही वेगळे वेगळे मानू नका. त्यानंतर सत्य, सदाचार व भक्ती हे ईश्वराचे खरे उपासनेचे मार्ग आहेत आणि ह्या मार्गाने गेल्यावर तो प्रसन्न होतो. कुठले कुठले? सत्य, सदाचार आणि भक्ती हे तीन. कुठलं? सत्य, सदाचार आणि भक्ती हे ईश्वराचे उपासनेचे तीन मार्ग आहेत आणि या मार्गाने जर गेलो तर परमेश्वर किंवा ईश्वर आपल्याला प्रसन्न होतो. सत्य, माणसानं नेहमी सत्य बोलावं, सत्य आचरण करावं, जेणेकरून की आपल्या जीवनासाठी. सदाचार, आपलं आचरण हे चांगलं असलं गरजेचं आहे. जर आपलं आचरण वाईट असेल
आणि आपण देवाची कितीही भक्ती केली, देवाची कितीही प्रार्थना केली, तर देव आपल्याला प्रसन्न होणार नाही, आपण त्याच्यापर्यंत जाऊ शकणार नाही. आणि भक्ती, देवाची भक्ती करणं गरजेचं आहे, निस्सीम भक्ती करणं गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारच्या अघुऱ्या किंवा अंधश्रद्धा न बाळगता खऱ्या मनानं ईश्वराची प्रार्थना जर केली, जर भक्ती केली, तर ईश्वर आपल्याला प्रसन्न होतो, असं प्रार्थना समाज सांगतो. त्याचबरोबर प्रार्थनेनं भौतिक फलप्राप्ती होत नाही, मात्र प्रार्थनेमुळे आध्यात्मिक उन्नती होते. आपण जर ईश्वराचं नामस्मरण केलं, ईश्वराची प्रार्थना केली, ईश्वराची विनंती केली, ईश्वराची उपासना केली, तर प्रार्थनेनं भौतिक फलप्राप्ती होत नाही. भौतिक फलप्राप्ती म्हणजे जे आपण भौतिक जीवनामध्ये येतो, पैसा, ऐश्वर, सुख, हे जे आहे, दागदागिने, हे प्राप्त होत नाही. मात्र प्रार्थनेमुळं आध्यात्मिक उन्नती होते, आपल्या मनाची शांती होते, आध्यात्मिक आपल्यामध्ये स्थितप्रज्ञता येते, आपल्यामध्ये दयाळू भाव निर्माण होतो. तर प्रार्थना म्हणजे काय? याच्यामध्ये प्रार्थना म्हणजे काय? तर निवेदन करणं, देवाची उपासना करणं, भक्ती करणं, श्रद्धापूर्ण देवाची उपासना करणं म्हणजे प्रार्थना. आणि आपण प्रत्येक वेळा देवाची जी प्रार्थना करतो ती आपण प्रत्येक वेळा भौतिक सुखासाठी, भौतिक फलप्राप्तीसाठी, आपल्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी आपण देवाचं प्रार्थना करतो. तसं न करता त्याने फलप्राप्ती होत नाही. कारण का आपल्याला जर फलप्राप्ती करून घ्यायची असेल तर आपल्याला स्वतः कष्ट करावे लागते, आपल्या स्वतःच्या कष्टातून फलप्राप्ती होईल. मात्र ईश्वराच्या प्रार्थनेतून आपल्याला आध्यात्मिक आपली उन्नती होण्यास मदत होईल. त्यानंतर पुढली शिकवण आहे, परमेश्वर अवतार घेत नाही. परमेश्वर अवतार घेत नाही, त्यानं कोणतेही धर्मग्रंथ लिहिले नाहीत, असं त्यांचं मत आहे. जे का आपण अवताराच्या कथा ऐकतो, या देवाचे एवढे अवतार, त्या देवाचे तेवढे अवतार, या अवतारात त्यांनी हे केलं, अवतारात त्याने केलं, परंतु प्रार्थना समाज सांगतो की परमेश्वर हा अवतार घेत नाही. तो काय आहे? एकच आहे. जो पहिलं तत्व होतं आपलं एकेश्वरवाद, ईश्वर हा एक आहे, परमेश्वर हा एक आहे. जर एक असेल तर तो अवतार कसा आहे? आणि ईश्वर हा माणसात बसलेला आहे, तो अवतार घेत नाही. त्यानं कोणत्याही धर्मग्रंथ लिहिले नाहीये. जे आपण धर्मग्रंथ सांगतो, हिंदू धर्माचा हा ग्रंथ, बौद्ध धर्माचा तो ग्रंथ, ख्रिश्चन धर्माचा तो ग्रंथ, शीख धर्माचा तो ग्रंथ, तर ते ईश्वरानं ग्रंथ लिहिलेले नाही, असं स्पष्ट करून त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर मूर्तीपूजेस किंवा मूर्तीपूजा परमेश्वरास मान्य नाही. जर तो निराकार असेल, निर्विकार असेल, तर तुम्ही त्या ईश्वराची कशा रूपात मूर्ती निर्माण करणार. परंतु आजच्या स्थितीमध्ये जर आपण पाहिले किंवा तत्कालीन परिस्थितीमध्ये पाहिलं तर माणूस किंवा समाजात मूर्तीपूजेला, कर्मकांडाला अनन्यसाधारण महत्त्व, स्तंभ मानलं होतं. आणि त्यामुळं सामाजिक आणि धार्मिक जीवनामध्ये मोठ्या प्रमाणावर अधोगती किंवा दुरावस्था झाली होती. म्हणून यांना सांगावं लागलं की मूर्तीपूजा ही परमेश्वरास मान्य नाहीये. त्यानंतर सर्व मानव एकच आहे, ती सर्व मानव ही परमेश्वराची लेकरं आहेत. आणि म्हणून सर्वांनी बंधुत्व भावनेने एकमेकाशी व्यवहार करावा असं सांगितलं. ही अखिल मानव जातीतील जी मानव आहेत ती सर्व ईश्वराची लेकरं आहेत. आणि म्हणून सर्वांनी बंधुभावानं एकमेकाशी वागणं गरजेचं आहे, एकमेकाशी व्यवहार करणं गरजेचं आहे. जर आपण एकमेकाशी बंधुत्वानं वागलो नाही तर मात्र आपली प्रगती होणार नाही. आणि म्हणून एकमेकाशी बंधुभावानं वागणं गरजेचं आहे. आता हे सगळे शिकवण देत असताना या प्रार्थना समाजाने काही कार्य केलं आहे, तर कार्याचा पण आपल्याला आढावा घेणं गरजेचं आहे. यांच्या प्रार्थना समाजाच्या माध्यमातून जी कार्य आहेत त्या कार्याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. उपमया लाला शंकर हे जे आर्य समाजाचे कार्यकर्ते होते, या आर्य समाजाच्या कार्यकर्त्यांनी अनाथ मुलांसाठी आधारगृह सुरू केलं. कारण का दीनदलितांचा, अनाथांचा विचार होणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून
जे समाजातील वंचित घटक आहेत, समाजातील ते शोषित घटक आहेत, त्या शोषित घटकासाठी या प्रार्थना समाजानं कार्य केलेलं दिसून येतं. आणि त्यामध्ये म्हणून जे प्रार्थना समाजाचे कार्यकर्ते होते, उपमया लालाशंकर यांनी अनाथ मुलांसाठी आधारगृह सुरू केलं. ज्यांना की आई वडील नाही, जे अनाथ आहेत, पोरके आहेत, ज्यांना समाजाने टाकलेलं आहे, समाजापासून दुरस्त झालेले आहेत, अशा लोकांसाठी आधारगृह, त्यांना आधार देणं खूप गरजेचं आहे. त्यांची जबाबदारी स्वीकारणं गरजेचं आहे. त्यांना स्वतःच्या पायावरती उभं करणं गरजेचं आहे. त्यांना चांगलं आरोग्य देणं गरजेचं आहे. त्यांना चांगलं शिक्षण देणं गरजेचं आहे. आणि म्हणून यासाठी या समाजातील कार्यकर्त्यांनी एक आधारगृह सुरू केलं. आणि 1878 मध्ये पंढरपूरमध्ये अनाथ बालकाश्रम सुरू केला. अनाथ बालकांसाठी एक आश्रम सुरू केला. आणि त्या आश्रमामध्ये महाराष्ट्रातील जे अनाथ मुलं, जे काही आर्य प्रार्थना समाजातील जे कार्यकर्ते असतील, त्यांना जिथं भेटतील किंवा समाजात ज्या ठिकाणी अनाथ मुलं असतील, अशा अनाथ मुलांना त्या अनाथ बालकाश्रमामध्ये भरती करून त्यांचा पूर्णपणे जबाबदारी स्वीकारण्याचं कार्य या प्रार्थना समाजानं केलेलं दिसतं. आणि ह्या समाजातील प्रत्येक घटकासाठी हे एक कसं आहे, महत्वपूर्ण कार्य आहे. त्याचबरोबर मुलींसाठी स्वतंत्र शाळा सुरू केल्या. त्या सुरू कधी केल्या? 1888 मध्ये पुणे या ठिकाणी. 1888 मध्ये मी बघा सांगितलं की 1848 मध्ये जवळजवळ 40 वर्षापूर्वी पुण्यात ज्या ठिकाणी महात्मा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली होती महाराष्ट्रात. आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून या प्रार्थना समाजानं मुलींसाठी स्वतंत्र शाळा सुरू केल्या दिसून पुणे या ठिकाणी. कारण का? फक्त एकट्यावरती जर एक कार्य सोपवलं तर ते पूर्ण होणार नाही. म्हणून त्यांच्या कार्याचा दखल घेऊन, त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपण या समाजासाठी काय करू लागतो. म्हणून स्त्रियांचं जीवन सुधारण्यासाठी, स्त्रियांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी, स्त्रियांची प्रगती होण्यासाठी पुणे या ठिकाणी 1888 ला स्वतंत्र मुलींसाठी शाळा सुरू केल्या. त्याचबरोबर आर्य महिला समाजाची स्थापना यांनी केलेली दिसून येते. कारण का? 1882 मध्ये पंडिता रमाबाई यांनी प्रार्थना समाजाच्या आश्रयाने आर्य महिला समाजाची स्थापना केली दिसून. पंडिता रमाबाई प्रार्थना समाजाच्या आश्रय, प्रार्थना समाजाच्या मदतीने, ज्या काही जो समाज आहे तो स्त्रियांचे कार्य करणारी एक संस्था आर्य महिला समाज. कारण का? समाजातील ज्या वंचित स्त्रिया आहेत, शोषित स्त्रिया आहेत, त्या स्त्रियांचे प्रश्न समजावून घेऊन त्यांच्या प्रश्नाला वाचा देणं गरजेचं आहे. त्यांना स्वतःच्या पायावरती उभं करणं गरजेचं आहे. स्वावलंबी बनवणं गरजेचं आहे. यासाठी पंडिता रमाबाई यांनी कार्य केलं आपलं आढळून येतं. आणि ते आर्य समाजाच्या माध्यमातून, आर्य समाज आणि प्रार्थना समाज या दोन वेगळ्या संस्था जरी असल्या तरी प्रार्थना समाजाच्या आश्रयाने, प्रार्थना समाजाच्या आश्रयाखाली या आर्य महिला समाजाची स्थापना पंडिता रमाबाई यांनी 1882 मध्ये केलेली दिसून येते. आणि तिथून खऱ्या अर्थानं स्त्रियांच्या आणखीन ज्या शोषित स्त्रिया होत्या, त्या आणखीन त्यांना विधवा असतील, अनाथ असतील, या सगळ्या स्त्रियांना सुशिक्षित करण्याचं, त्यांच्या पायावर उभं करण्याचं कार्य या आर्य महिला समाजाने केलं. त्यानंतर कामगारांसाठी रात्रशाळा सुरू केल्या. हे खूप महत्वाचं कार्य आहे कामगारांसाठी. आणि हे कार्य कोणी केलं? लक्ष्मण भिकोबा चव्हाण नावाचे प्रार्थना समाजाचे एक कार्यकर्ते होते. आणि यांनी 1876 मध्ये मुंबईतील चाळीवाडी येथे पहिली रात्रशाळा सुरू केली. आणि ह्या रात्रशाळेमध्ये समाजातील मुलांना, सर्व समाजातील मुलांना प्रवेश दिला. तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे याचा विचार न करता, तो सवर्ण आहे का अस्पृश्य आहे याचा विचार न करता समाजातील सर्व घटकातील मुलांना यासाठी प्रवेश दिला. आणि
वर्गात, मग या वर्गात पोस्टमन, ड्रायव्हर असतील, गिरणी कामगार असतील, कारखान्यातील कामगार असतील, हमाल असतील, ह्या सगळ्यांना इथं प्रवेश दिला आणि इथून एक कार्य सुरू झालं. आणि म्हणजे कामगार जे दिवसभर काम करतील आणि कारण का दिवसा काम केलं त्यांना दिवसभर शाळेत जाता येणार नाही आणि त्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून रात्रीच्या शाळा सुरू केल्या प्रार्थना समाजानं. आणि या प्रार्थना समाजानं ह्या सगळ्या गिरणी कामगार, ड्रायव्हर असतील, कारखान्यातील काम करणारी मुलं असतील, पोस्टमन असतील, हमाल असतील, यांच्या सगळ्यांच्या मुलांना आणि त्यांना ज्यांना शिक्षण घेण्याची इच्छा आहे अशा सर्वांना या रात्र शाळेमध्ये प्रवेश दिला आणि त्यांचं शिक्षण पूर्ण करून घेतलं. त्यानंतर स्त्री पुरुष समानतेची चळवळ या प्रार्थना समाजानं सुरू केली. कारण का समाजातील दोन महत्वाचे घटक असतात आहेत, एक स्त्री आणि दुसरा पुरुष. तर त्यांच्यामध्ये कुठलाही भेदभाव न करता हे दोन्ही समान आहेत. कुटुंबामध्ये जितकी स्त्री महत्वाची आहे तितकाच पुरुष महत्वाचा आहे. समाजात जितका पुरुष महत्वाचा आहे तितकी स्त्री महत्वाची आहे. जर असमतोल झाला तर समाजाचा गाडा बिघडेल. आणि म्हणून स्त्री आणि पुरुषाला उच्च नीच न लेखता त्यांना समान त्याची चळवळ सुरू केली. कारण आपण पाहतो भारतीय समाजामध्ये किंवा महाराष्ट्रातील समाजामध्ये स्त्रियांना कुठल्याही मानाचं स्थान नव्हतं. स्त्रिया हा शोषित होत्या. त्यांना घरामध्ये चूल आणि मूल इतकंच विश्व होतं. त्यांना शिक्षणाची संधी नव्हती, त्यांना शिक्षण घेण्याची परवानगी नव्हती, सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करण्याची परवानगी नव्हती, नोकरीची परवानगी नव्हती. तर अशा पद्धतीने ज्या शोषित होत्या घटक स्त्री, त्या स्त्रियांना समानतेचा, आणि आज आपण पाहतो की समाजामध्ये स्त्री आणि पुरुष हे कसे आहेत, समान असल्याची चळवळ तिथून सुरू झालेली दिसते. त्यानंतर सुबोध पत्रिका हे मुखपत्र होतं आणि आर्य समाज प्रार्थना समाजाचं, आणि हे मुखपत्र 1873 मध्ये सुरू केलं. आणि या मुखपत्रातून सामाजिक आणि राजकीय विचार मांडले. मुखपत्र म्हणजे काय? जसं वर्तमानपत्र सुरू केलं की समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आपलं मत पोहोचायचं असेल, आपले विचार पोहोचायचे असतील, तर त्यासाठी आपल्या विचारांचा प्रसार जर करायचा असेल तर समाज माध्यम म्हणून त्या कालखंडामध्ये वर्तमानपत्र होतं. आणि सुबोध पत्रिका नावाचं वर्तमानपत्र, मुखपत्र प्रार्थना समाजाने केलं. आणि या मुखपत्रातून आपले सामाजिक आणि राजकीय विचार मांडलेले दिसून येतात. 1890 मध्ये मुंबईतील मदनपुरा इथं अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली. जो समाजातील शेवटचा घटक होता, शेवटचा वर्ण होता, तो म्हणजे अस्पृश्य, शूद्र, आणि यांच्यासाठी सुद्धा शाळा सुरू केली, जेणेकरून की यांच्याही कुठल्याही पद्धतीनं शोषण न होता, समाजात दरी न होता, समाजातील प्रत्येक घटक सुधारणं गरजेचं असतं. समाजातील प्रत्येक घटक जर सुधारला तर समाजाची प्रगती होते, आणि समाजाची प्रगती झाली तर देशाची प्रगती होती. या हेतून जे अस्पृश्य आहेत त्यांच्यासाठी 1890 मध्ये शाळा सुरू केली. आणि 1876 ते 77च्या कालखंडात जो दुष्काळ निर्माण झाला होता महाराष्ट्रात, त्या दुष्काळामध्ये प्रार्थना समाजानं भरीव कार्य केलं. दुष्काळातील जे शोषित लोक होते त्यांना सांभाळण्याचं कार्य केलं. अशा पद्धतीनं हे त्यांचं कार्य होतं. आणि त्यांनी शेवटी सांगितलं की जातीभेद न करणं आणि ऐहिक सुख आहे ते ऐहिक सुख, या दोन गोष्टीला प्रार्थना समाजानं आपल्याला महत्व दिलेलं आहे. म्हणजे की समाजात कुठल्याही पद्धतीचा जातीभेद न करता, कारण मानव जातीतील सर्व मानव हा कसा आहे, ईश्वराची मुलं आहेत, लेकरं आहेत, त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा भेद न करता आणि ऐहिक सुखाला प्राधान्य दिलं. अशा पद्धतीनं प्रार्थना समाजाचा आपण माहिती पाहिली. जो बाकीचा घटक आहे तो आपण उद्याच्या तासिकामध्ये पाहूया. धन्यवाद.